एसटीच्या भाडेवाढीवर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। चांगली सेवा देण्यासाठी एसटी भाडेवाढ क्रमवाप्तय तर महामंडळ कसं नीट चालेल याबाबत सरकार प्रयत्नशील आहे असं वक्तव्य अजित पवारांनी केलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा कोणत्याही प्रवाशावर अन्याय होणार नाही अशी ग्वाही दिली। मात्र महामंडळातल्या भ्रष्टाचाराला सरकार खत पाणी घालते अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली। एकंदरीतच आम्हाला जास्तीत जास्त नवीन बसेस घेऊन अतिशय चांगल्या प्रकारची सेवा ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या लोकांना द्यायची आहे आणि तशा पद्धतीनं चर्चा अजून चाललेली आहे, परंतु पुढे कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाहीये। कारण आपले मुख्यमंत्री परदेशात गेलेले पहाटे म्हणजे काल रात्री उशिरा आलेले आहेत। आता इथून पुढे हे बाकीचे जे काही प्रश्न आहेत की जे शेवटी अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून घ्यायचा असतो ते त्यांच्या कानावर घालून त्याच्याबद्दल जनतेला पण त्रास कसा कमी होईल आणि ते संस्था पण नीट कशी चालेल किंवा ते महामंडळ पण नीट कसं चालेल अशा प्रकारचा मध्यमार्ग आम्ही काढत असतो। जी काही दरवाढ किती वर्षानंतर झालेली आहे, शेवटी एसटी मध्ये कुणाला प्रवास करायचा आहे? सर्वसामान्य लोकांना। आणि म्हणून एसटीला देखील प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे ही भूमिका सरकारची आहे। कुठल्याही प्रकारचं सर्वसामान्यांना अन्याय होईल असं कुठलंही काम सरकार करणार। भाडेवाढ एसटी ही गोरगरीब सामान्य माणसाची सेवा आहे। अत्यंत गरीब माणूस त्यासाठी ती सेवा आहे। आता अलीकडे एसटीचा वापर करतो कोण? ग्रामीण भागातील एसटी म्हणजे ही रक्तवाहिनीसारखं काम करते। मग लाडकी बहीणाची योजना आणल्यानंतर एसटी नफ्यात होती, मग आता तोट्यात कशी गेली? का लाडकी बहीण गुणाळली का? काल परवा ज्या बसेस रेंटनी घेण्याचा निर्णय होता तो रद्द केला गेला। एसटी महामंडळामध्ये प्रचंड भ्रष्टाचार वाढलेला होता। त्या भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचं कामच सरकार करत आहे, म्हणूनच हा तोटा सुद्धा वाढतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।